6 दिवसात 5 देशांचा झंझावाती दौरा आटोपून आज सकाळी 6:15च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत परतले। अफगाणिस्तान, कतार, स्वित्झर्लंड, अमेरिका आणि मेक्सिको या 5 देशांशी संबंध दृढ करण्यासाठी मोदींनी हा दौरा केला। या दौऱ्यानंतर न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुपमध्ये भारताला स्थान मिळावं यासाठी अमेरिका, स्वित्झर्लंड आणि मेक्सिकोचा मजबूत पाठिंबा मिळालाय। तर मिसाईल टेक्नॉलॉजी ट्रान्सफर रिजिम या 37 देशांच्या घटनेत भारताचं स्थान पक्कं झालंय। याशिवाय दौऱ्यावर अमेरिकन संसदेच्या संयुक्त सभागृहात मोदींनी केलेल्या भाषणाचं जगभरात कौतुक होतंय। अमेरिकन संसदेनं पास केलेल्या ठरावात मोदींचं भाषण अत्यंत अभ्यासपूर्ण असल्याचं म्हटलंय। उत्तर कोरियाने परमाणु बॉम्ब बनवण्यासाठी प्लुटोनियमची निर्मिती सुरू केली असल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे। याआधी परमाणु सुरक्षा संस्थेने सॅटेलाइटच्या माध्यमातून मिळालेल्या छायाचित्रावरून उत्तर कोरियात परमाणु प्लांटमध्ये वाढ झाल्याचं स्पष्ट केलं होतं। अमेरिकेच्या मिशिगन भागात सायकल आणि पिकअप व्हॅन यांच्यात अपघात झाला। या अपघातात 5 सायकलिस्टचा मृत्यू झालाय, तर 4 सायकलिस्ट गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांनी व्हॅनच्या ड्रायव्हरला ताब्यात घेतलंय। सायबेरियातल्या रशियन एव्हिएशन कंपनी इरकुतने आपल्या नव्या मीडियम रेंज पॅसेंजर प्लेनची घोषणा केली आहे। MS-21 असं नाव असलेल्या या विमानातून जवळपास 211 प्रवाशांना घेऊन जाण्याची क्षमता आहे। इतर विमानांच्या तुलनेत हे विमान वजनाला हलकं असलं तरीही मजबूत आहे। इरकुत या कंपनीने सुखोई 30 सारख्या फायटर जेटची निर्मिती केली आहे। काहिराहून बीजिंगला जाणाऱ्या इजिप्त एअरलाइन्सच्या विमानात बॉम्ब असल्याचं वृत्त मिळालं। लगेचच या विमानाचं उझबेकिस्तानमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। या विमानातल्या 118 प्रवाशांबरोबर 17 क्रू मेंबर्सनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आलं। विमानात तपास केल्यानंतर मात्र बॉम्बची अफवा असल्याचं समोर आलंय। नायजेरियाच्या मकोको शहरात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। एकमेव फ्लोटिंग स्कूलही या पुरामुळे उद्ध्वस्त झालं। लाकूड आणि प्लास्टिकचा वापर करून या शाळेला बनवण्यात आलं होतं। पिरॅमिडच्या आकाराची ही शाळा मकोकोच्या जनतेसाठी एकमेव आशा होती। आयसिसने एक नवा व्हिडिओ प्रदर्शित केलाय। या व्हिडिओत इजिप्तमधला जगभरात प्रसिद्ध असलेला पिरॅमिड उडवून देण्याची धमकी दिली आहे। तसंच या व्हिडिओत 2,500 वर्षांपूर्वीचं नेबू मंदिर दहशतवाद्यांनी उडवून दिल्याचं दाखवण्यात आलंय। मंदिर आणि पिरॅमिड हे धर्मविरोधी असल्याचं आयसिसचं म्हणणं आहे। पपुआ न्यू गुइनियामध्ये सरकारविरोधात प्रदर्शन करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी गोळीबार केला, ज्यात 12हून अधिक लोक जखमी झाले। सरकार भ्रष्टाचार करत असल्याचं प्रदर्शनकर्त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे पंतप्रधान पीटर ओ'नील यांना पदावरून दूर करण्याची मागणी हे प्रदर्शनकर्ते करतात। बॉक्सिंग लिजंड मोहम्मद अली यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ एका रस्त्याचं मोहम्मद अली रोड म्हणून नामकरण करण्यात आलं। मेडिसिन स्क्वेअर गार्डनच्या बाजूने जाणारा हा मार्ग होता। न्यूयॉर्क शहरातल्या मेयर बिल डी ब्लासिओ यांनी ही माहिती दिली। फोर्ब्सने सर्वाधिक कमाई करणाऱ्या ॲथलीट्सची यादी नुकतीच जाहीर केली आहे। या यादीनुसार पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो दुनियेतला सर्वाधिक कमाई करणारा फुटबॉलपटू ठरलाय। मेट्रो 3 वरून पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेत वाद पेटण्याची चिन्ह आहेत। महापालिकेत मेट्रो 3च्या प्रस्तावाला केवळ भाजपनं विकासाची भूमिका घेत पाठिंबा दिला, मात्र शिवसेनेसह सर्वांनीच विरोधाची भूमिका घेतली। 17 भूखंड 20 वर्षांसाठी भाडे तत्वावर देण्याचा प्रस्ताव मेट्रो रेल कॉर्पोरेशननं दिला होता, मात्र त्याला शिवसेनेसह इतर पक्षांनी विरोध केल्याचा आरोप शेलार यांनी केलाय। गिरगावमध्ये मराठीचा मुद्दा पुढे करून शिवसेनेनं राजकारण केलं। कोणताही मराठी माणूस विस्थापित होणार नसल्याचा दावा शेलार यांनी केलाय। शिवसेना मेट्रो विरोधात बोलत असली तरी मेट्रो चालवणाऱ्या रिलायन्स विरोधात मात्र का बोलत नाही, असा सवाल शेलार यांनी केलाय। महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या बदल्यांचे प्रस्ताव परत पाठवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना दणका दिलाय।
खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी महसूल खात्यातील 100च्या वर उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या बदल्यांचे प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठवले होते. बदल्यांच्या कायद्यानुसार या अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना बदल्यांचा प्रस्ताव आस्थापन मंडळाकडे पाठवावा लागतो. मात्र खडसेंनी हे प्रस्ताव आस्थापन मंडळाकडे न पाठवता थेट मुख्यमंत्र्यांकडेच पाठवले होते. खडसेंच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्र्यांनीच आता हे सगळे प्रस्ताव परत आस्थापन मंडळाकडे पाठवलेत. या गोंधळामुळे आता महसूल खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या लांबणीवर जाणार आहेत. एकनाथ खडसेंच्या चौकशीवरून विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झालेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारणा केली आहे. कोणत्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करणार, चौकशीच्या अटी आणि शर्ती काय असतील, अशी विचारणा तटकरे यांनी केली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भामध्ये घोषणा केलेली असल्यामुळे प्रत्यक्षात त्याची कृती तातडीने कशा पद्धतीने होईल या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांच्या घोषणेची अंमलबजावणी करावी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. एकतर कोणा निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत होणार ते नाव जाहीर झालं पाहिजे. इन्क्वायरी ऑफ कमिशन ॲक्ट खाली केली जाणार आहे का नाही तेही त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. टर्म्स ऑफ रेफरन्सेस काय काय असतील तेही त्यांनी त्या ठिकाणी नमूद करावं अशी आमची मागणी आहे. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी राजधानी दिल्ली गाठली आहे. पण मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच खडसे दिल्लीला गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौऱ्यावरून आज मायदेशी परत आले. त्यामुळे खडसे मोदींची भेट घेण्याची शक्यता आहे. तसंच खडसे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. पुण्यातल्या भोसरीतील MIDCचा भूखंड खरेदी प्रकरणात वादग्रस्त ठरल्यामुळे खडसेंना राजीनामा द्यावा लागला. गेल्या 4 वर्षांपासून अनियमित पावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना महाबीजनं केलेली बियाणांची दरवाढ अन्यायकारक आहे. ही दरवाढ तत्काळ मागे घ्यावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. सोयाबीन बियाणांचा JS 335 या वाणाची 30 किलोच्या पिशवीची किंमत पूर्वी 1875 रुपये होती, ती आता 2040 रुपये करण्यात आली आहे. मुगाच्या कोपरगाव वाणाच्या किमतीत किलो मागे 75 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर उत्कर्ष वाणाच्या 5 किलो मागे 300 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. उडीदाच्या TAU1 या वाणाच्या 5 किलो मागे 600 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. तुरीचा ICP 883 हा वाण प्रति किलो 80 रुपयांनी महागलाय. शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी बियाणांची दरवाढ करणं अयोग्य आहे असं मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात विखेंनी नमूद केलंय. मुंबईमध्ये पुढच्या वर्षी महानगरपालिका निवडणुका होत आहेत. त्यात भाजपला सत्ता हवी आहे तर शिवसेनेला सत्ता टिकवायची आहे. या सत्ता संघर्षातूनच सध्या भाजप शिवसेनेमध्ये वाद सुरू असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलंय. या दोन्ही पक्षांना जनतेशी काहीही देणं घेणं नसल्याचीही टीका त्यांनी केली आहे. भाजपला पण मुंबई महानगरपालिकेची सत्ता हातामध्ये पाहिजे आणि शिवसेना तर मुंबई महानगरपालिका हातामध्ये असल्यामुळेच त्या सत्तेच्या जोरावर ते महाराष्ट्रामध्ये त्यांचे पाळमुळं तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी करतात. त्याच्यावर त्यांनाही तिथली सत्ता जाऊन द्यायची नाही आणि त्यामुळं एक जण म्हणते आमचा वाघ, एक जण म्हणतोय आमचा सिंह. ह्या दोघांच्या मध्ये काय त्या मुंबईच्या समस्या आहेत त्याच्याशी यांना घेणं देणं नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दोन्ही नेते भेटले. नीट परीक्षेच्या घोळासंदर्भात ही भेट झाली. गेल्या आठवड्यात नीटच्या अध्यादेशामुळे कुठलाही दिलासा मिळाला नसल्याची तक्रार काही पालकांनी राज ठाकरेंकडे केली होती. या भेटीदरम्यान काही पालकही उपस्थित होते. मात्र ही चर्चा झाल्यानंतर ठाकरे आणि फडणवीस यांची तब्बल दोघांनी 20 मिनिटे एकांतात गुफ्तगू केलं. त्यामुळे राज्यातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही या दोघांनी चर्चा केल्याचं सांगण्यात येत आहे. दरवर्षी नागपुरात आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाचा समारोप झाला. गेल्या 25 दिवसांपासून सुरू असलेल्या या वर्गाच्या समारोपाचा कार्यक्रम संघाच्या रेशीमबाग मैदानावर पार पडला. या तृतीय वर्षाच्या वर्गाला संपूर्ण देशातून 982 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. समारोपाच्या या कार्यक्रमात स्वयंसेवक दंड, नियुद्ध सारखी विविध प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. यावेळी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना संबोधित केलं. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत केलेल्या भाषणाचंही त्यांनी यावेळी कौतुक केलं.
राज्यातल्या विविध जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठीची सोडत आज होत आहे. 26 जिल्हा परिषदांची सार्वत्रिक निवडणूक मार्च 2017 मध्ये होणार आहे. या जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची सोडत आज दुपारी 2 वाजता मुंबईत काढली जाणार आहे. सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष या सोडतीकडे लागलंय. पुण्यात एक अनोखी स्पर्धा रंगणार आहे. ही स्पर्धा आहे देशभरातल्या नावाजलेल्या पोलीस बँडची. देशभरातल्या विविध राज्यांचे 26 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेची झलक गुरुवारी संध्याकाळी अनुभवायला मिळाली. स्पर्धेच्या निमित्तानं पुणे शहरातल्या 8 विविध चौकांमध्ये या बँड पथकांची प्रात्यक्षिका आयोजित करण्यात आली होती. या बँड पथकांच्या शिस्तबद्ध तसंच आकर्षक सादरीकरणानं शहरातलं वातावरण संगीतमय झालं होतं. पुण्यातील SRPF मैदानावर 15 जूनपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. पुण्यातल्या रांजणगाव MIDCच्या 4 अधिकाऱ्यांना अटक न करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. त्या चौघांना अटक करायची असेल तर 72 तास आधी नोटीस द्यावी अशी सूचनाही मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. रांजणगाव MIDCतली 21 एकर जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा IPS अधिकारी धनंजय कमलाकर यांचा मुलगा रोहित कमलाकर यानं केला होता. हे प्रकरण शिरूर न्यायालय आणि तिथून मुंबई उच्च न्यायालयात आलं. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते अमरावतीत संगणकीकृत शिधापत्रिका म्हणजे स्मार्ट कार्डचं वाटप करण्यात आलं. डिजिटल व्हिलेज अशी ओळख असलेल्या अमरावतीतल्या हरिसाल गावातल्या 20 लाभार्थ्यांना ही स्मार्ट कार्ड्स देण्यात आली. तंत्रज्ञानाचा वापर करून अन्नधान्य वितरण पद्धतीत पारदर्शकता आणता येईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला गेला. यावेळी उपस्थितांसमोरच स्मार्ट कार्ड वापरण्याचं प्रात्यक्षिकही दाखवण्यात आलं. मुंबईतल्या चेंबूरमधल्या बालविकास संघातर्फे कैलासवासी वसंत उपाध्ये प्रथम व्यासंगी पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. साप्ताहिक विवेकचे व्यवस्थापकीय संपादक दिलीप करंबेळकर यांना हा पुरस्कार प्रदान केला गेला. पुरस्कार प्राप्त दिलीप करंबेळकर यांनी पुरस्काराची रोख रक्कम वनवासी लोकांच्या शिक्षणाकरता सुरू असलेल्या शाळेसाठी देणार असल्याचं यावेळी जाहीर केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 17वा वर्धापन दिन सोहळा आज साजरा होतोय. त्यानिमित्ताने मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन पक्षातर्फे करण्यात आलंय. दुपारी 2 वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यवतमाळ नगरपालिकेच्या इंदिरा गांधी मार्केटमधील गाळेधारकांनी अनधिकृतपणे बांधकाम केल्याप्रकरणी 5 गाळ्यांना सील ठोकण्यात आले. नगरपालिकेने ही धडक कारवाई केली आहे. या अनधिकृत बांधकामांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत होता. याबाबतच्या अनेक तक्रारी झाल्यानंतर नगरपालिकेने कारवाई करत 5 गाळ्यांना सील ठोकलं. या कारवाई दरम्यान कारवाई पथक आणि गाळेधारक व्यापारी यांच्यात बाचाबाची होऊन काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.